हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वडे या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, आजचा व्हिडिओ आपला असा स्पेशल आणि छोटासाच आहे। यामध्ये मी तुमच्याशी असे 10 घरगुती असे खत शेअर करणार आहे, जे आपण अगदी टाकाऊ पासून टिकाऊ जरी म्हटलं तरी ते काही वावगं ठरणार नाही। सो मंडळी, अधिक वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सो मंडळी, सर्वात प्रथम येतं ते म्हणजे केळीचं साल। आजकाल बऱ्याच अशा व्हिडिओमध्ये किंवा ट्रेंड चाललेला आहे की केळीचं साल खत म्हणून झाडाला द्यायला हवं, पण मंडळी योग्य पद्धतीने जर आपण त्याचा वापर केला तरच त्याचा फायदा हा झाडाला होत असतो। सो या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे। आणि आता उन्हाळा सीझन सुरू आहे, त्यामुळे केळीच्या साली फेकून न देता त्यांपासून अशा प्रकारे पावडर फर्टिलायझर हे तयार करून घ्या। केळीच्या सालीमध्ये भरपूर असे पोषक घटक असतात, ज्यांचा उपयोग आपण खतांमध्ये देखील करत असतो। त्याचप्रमाणे त्यामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम याचा देखील समावेश असतो। सो अशा प्रकारे आपण सॉलिड फर्टिलायझर म्हणून केळीच्या सालीचा वापर करू शकतो। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आपण घरगुती खत म्हणून वापरणार आहोत राख। मग ती गौरीची राख असो किंवा लाकडाची राख असो, राखेमध्ये सल्फर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे वनस्पतींच्या वाढीसाठी फायदेशीर असे घटक असतात। लाकडाची राख ही पोटॅशियम प्रदान करून मातीचा पीएच लेवल मेंटेन देखील करत असते, तसेच स्लग सारख्या कीटकांपासून देखील बचाव करून वनस्पतींना लाभ देत असते। राखेमध्ये भरपूर असे मायक्रोन्यूट्रिएंट असल्यामुळे राखेचा वापर आपण झाडाच्या वाढीसाठी करू शकतो। तसंच कुंडीमधील झाडांजवळ जर पाण्यामुळे शेवाळ झालं असेल तर त्या ठिकाणी देखील आपण राखेचा वापर केला तर त्याने देखील शेवाळ हे कमी होत असते। सो राखेचा वापर कसा करावा या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ मी चॅनलला शेअर केलेला आहे। तसंच फळभाज्यांना कॅल्शियमची गरज असते आणि ती गरज ही राख पूर्ण करू शकते। त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे ते म्हणजे अगदी फ्रीचं आपलं कांद्याचं साल। मंडळी, झाडांना फुलं येण्यासाठी अत्यंत फायदेशीर हे ठरत असतं। यातील पोटॅशियम, फॉस्फरस, सल्फर, झिंक, मॅग्नेशियम झाडांच्या वाढीस तर मदत करतात, पण कांद्याची साल आपण फेकून देण्याऐवजी त्याचा वापर आपण लिक्विड फर्टिलायझर असो किंवा सॉलिड फर्टिलायझर म्हणून देखील करू शकतो। सो या रिगार्डिंग देखील इन डिटेल व्हिडिओ मी वेळोवेळी शेअर केलेले आहेत। त्यानंतर हे आहे बटाट्याचं साल। मंडळी, बागेतल्या रोपांची चांगली वाढ होत नसेल किंवा झाडांना फुलं येत नसतील तर बटाट्याच्या सालीचा हा उपयोग करून पहा। उन्हाळ्यात झाडं ही हिरवीगार ठेवण्यासाठी हा उपाय अतिशय उपयुक्त ठरणार आहे। बटाट्याच्या साली झाडांसाठी अतिशय उपयुक्त ठरतात आणि ते रोपांसाठी देखील एक सुपर असं फूड आहे। त्यामुळे साली ही कधीही टाकून देऊ नका। त्यांचा एक खास पद्धतीने जर आपण वापर केला तर ते झाडांसाठी ते खत म्हणून उत्तम प्रकारे काम करत असतात। सो अशा प्रकारे आपण कांद्याच्या सालीचं लिक्विड फर्टिलायझर करून झाडाला दिलं तर ते देखील एकदम उपयुक्त असं फर्टिलायझर ठरणार आहे। त्यानंतर 5व्या क्रमांकाचं फर्टिलायझर म्हणजे चहा पावडर। चहा पावडर देखील आपण प्लांटला फर्टिलायझर म्हणून वापर करू शकतो। या ठिकाणी आपण जर फ्रेश चहा पावडरचा वापर केला तर तो निम्मे करावा, म्हणजेच एका कुंडीला 1 चमचा। आणि जर तुम्ही वापरलेल्या चहा पावडरचा वापर करत असणार तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 चमचे चहा पावडरचा वापर करावा लागणार आहे। पण यूज केलेली चहा पावडर ऑलरेडी तिला स्वच्छ 7 ते 8 वेळेस पाण्याने धुवून घ्यावी, जेणेकरून त्याच्यातलं दूध आणि साखर याचं प्रमाण निघून जाईल। त्यानंतर कडक वाळून त्यानंतरच तिचा वापर आपण झाडांसाठी करावा। योग्य प्रकारे जर आपण झाडांना त्याचा वापर केला तर झाडांच्या मुळाशी बुरशी तयार होण्याचे प्रमाण देखील त्याने कमी होत असते। त्याचप्रमाणे चहा पावडरमध्ये नायट्रोजनचे प्रमाण देखील भरपूर असते आणि त्यामध्ये टॅनिक ऍसिड नावाचं देखील एक गुणधर्म असतो, ज्याने झाड हे हिरवेगार आणि टवटवीत राहण्यास देखील मदत होत असते। मंडळी, पांढऱ्या फुलांच्या रोपांसाठी कॅल्शियमची गरज जास्त असते। त्यासाठी तुम्ही बोनमील हे उत्तम फर्टिलायझर आहे। त्यामध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियम यांसारखी पोषक तत्व असतात। किंवा जर तुमच्याकडे बोनमील नसेल तर तुम्ही अंड्यांच्या सालीचा देखील वापर करू शकता। आणि जर तुम्ही अंडी खात नसाल तर त्या जागी तुम्ही अशा प्रकारे चॉक म्हणजे खडूचा देखील वापर करू शकता। अंड्याचे साल सुकवून वाळून घ्यायचे, नंतर त्याची जर बारीक पावडर तळून 2 चमचे तुम्ही रोपाला देऊ शकता। महिन्यातून तुम्ही एकदा असं रोपाला दिलं तर त्याने देखील कॅल्शियम युक्त खत तयार होतं। आणि जर तुमच्याकडे ते खत नसेल, अंडी खात नसाल तर तुम्ही आपण 2 रुपयाचा खडू वापरणार आहोत। या खडूमध्ये देखील भरपूर असं प्रमाणात कॅल्शियम असतं, जे मोगऱ्याच्या कळ्यांसाठी पूरक ठरत असतं। आपल्याला खडू हा जाडसर तोडून तो मातीत देखील कोंबू शकता किंवा थेट अशा प्रकारे पावडर तयार करून देखील तुम्ही मातीमध्ये मिक्स करून तयार करू शकता। याने झाडाची जी काही कॅल्शियमची कमतरता आहे ती भरून निघण्यास मदत होणार आहे। सो अशा प्रकारे अगदी स्वस्तात मस्त असं कॅल्शियम रिच फर्टिलायझर आपण झाडाला देऊ शकतो।
सो हे कॅल्शियम रिच फर्टिलायझर कसं द्यावं आणि किती प्रमाणात द्यावं या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ मी चॅनलला शेअर केलेला आहे। आणि हे खत दिल्यानंतर अवघ्या 3 ते 4 दिवसामध्ये मोगऱ्याला भरभरून अशा कळ्या आणि फुलं देखील यायला सुरुवात झालेली आहे। सो अजूनही तुम्ही त्या व्हिडिओला भेट दिली नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देखील त्याची लिंक नक्की शेअर करेन। सो या कॅल्शियम रिच फर्टिलायझरमध्ये खडू पावडर व्यतिरिक्त अजून 2 कुठल्या गोष्टी मी यामध्ये समावेश केलेला आहे ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नक्की समजेल। सो नक्कीच त्या व्हिडिओला भेट द्या आणि तुमच्या देखील मोगऱ्याच्या झाडाला मात्र हे फर्टिलायझर द्यायला विसरू नका। यानंतर 8व्या क्रमांकाला जे काही फर्टिलायझर आहे ते म्हणजे लिंबाच्या सालींचा वापर। मंडळी, गुलाबाच्या झाडाला ऍसिडिक माती आवडत असते। सो गुलाबाच्या झाडासाठी आपण लिंबाच्या सालीचा देखील वापर करू शकतो। सो अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये आपण लिंबाचा भरपूर प्रमाणात वापर करत असतो। सो त्या साली फेकून न देता त्यांना वाळवून ठेवायच्या आणि त्यांची छान प्रकारे पावडर करून घ्यायची असते। त्याचप्रमाणे लिंबाच्या सालीमध्ये सायट्रिक ऍसिड असते, ज्यामुळे माती ही ऍसिडिक होते आणि त्याचप्रमाणे झाडांपासून कीटकांना दूर ठेवण्यासाठी देखील नॅचरल अशी ही मेथड पद्धत आहे। त्यासाठी लिंबाच्या साली ह्या चांगल्या काम करत असतात आणि बऱ्याच वेळेस कीटक हे लिंबांच्या वासांमुळे देखील दूर राहत असतात। त्याचप्रमाणे लिंबांच्या सालीमध्ये फायबर, विटामिन आणि अँटीऑक्सिडंटचा देखील मोठा असा स्रोत आहे। सो आपण अशा प्रकारे लिंबांच्या सालींचं देखील खत म्हणून झाडांना वापर करू शकतो। मंडळी, 9व्या क्रमांकावर आपण अगदी स्वस्तात असं वापरता येणारं आणि सर्वांच्या घरात अवेलेबल असणारं तुरटी हे देखील खत म्हणून वापरणार आहोत। मंडळी, तुरटीमध्ये ॲल्युमिनियम, पोटॅशियम सल्फेट हे असे गुणधर्म असतात जे फंगस विरोधी आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी करण्यास देखील मदत करत असतात। तुरटीच्या उग्र वासामुळे रोपांना बुरशी लागणे किंवा किड्यांनी रोप पोखरणे यांसारख्या समस्या देखील लांब होत असतात। त्याचप्रमाणे याने झाडांचं देखील संरक्षण करण्यास मदत होत असते। पाण्यात विरघळलेल्या तुरटीचा वापर केल्याने त्यात असलेले अँटीसेप्टिक गुणधर्म बुरशी आणि बॅक्टेरियाचा इफेक्ट देखील कमी करत असतात। तुरटी ही आंबट असते किंवा तुरट असते, त्यात सिट्रिक ऍसिड असते। तुरटीचा जास्त वापर झाला की झाडांची पाने देखील गळत असतात। आवश्यकतेपेक्षा जास्त वापर केल्याने त्याचा परिणाम हा झाडांच्या वाढीवर देखील दिसून येत असतो। त्यामुळे तुरटीचा वापर योग्य पद्धतीने करायला हवा। या रिगार्डिंग देखील इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे। त्याचप्रमाणे जमिनीची प्रतिकार शक्ती देखील याने वाढत असते आणि मातीचं पीएच लेवल वाढण्यास देखील याने मदत होत असतो। सो मंडळी, तुरटीचा डायरेक्ट वापर कधीच करू नये। आपण महिन्यातून किमान एकदा तरी हा उपाय मात्र झाडांना करू शकतो। सो मंडळी, सर्वात लास्ट आणि महत्त्वाचा घटक म्हणजे लसूण। लसूण हा एक सामान्य स्वयंपाकघरातील घटक आहे जो वनस्पतींना निरोगी आणि कीटकमुक्त वातावरण तयार करण्यासाठी वापरला जात असतो। लसणाचे पाने झाडांना पोषक तत्वे देतात। लसूणमध्ये सेलेनियम, मॅग्नेशियम, विटामिन B6, विटामिन C आणि मॅग्नीजचा समृद्ध असा स्रोत आहे, जे कॅल्शियम, लोह, तांबे आणि पोटॅशियम देखील देत असतात। हे सर्व पोषक घटक वनस्पतींच्या वाढीसाठी हे खूप फायदेशीर आहेत। आता या ठिकाणी आपण लिक्विड फर्टिलायझर म्हणून किंवा अशा प्रकारे सालांची पावडर बनवून देखील सॉलिड फर्टिलायझर म्हणून देखील देऊ शकतो। जर आपल्याला लिक्विड फर्टिलायझर म्हणून द्यायचं असेल तर जे काही पाणी आपण जारमध्ये बनवत असतो ते मात्र थंड ठिकाणी ठेवा। डायरेक्ट सन रेज येणार नाहीत एवढी मात्र आपल्याला त्यासाठी काळजी घ्यायची असते। 2 दिवस ते जे काही साल असतात ते जारमध्ये किंवा कंटेनरमध्ये तसेच राहू द्यायचे। त्यानंतर 3ऱ्या दिवशी आपण ते लसणाचं पाणी गाळून घ्यायचं आणि 1 ग्लास लसणाच्या पाण्यात 2 ग्लास प्लेन वॉटर मिक्स करून आपण त्याचा स्प्रे हा झाडांना सकाळी किंवा संध्याकाळी स्प्रे करू शकतो। सो मंडळी, अशा प्रकारे अगदी घरगुती साहित्यांचा वापर करून झाडांच्या वाढीची पोषक घटक आपण वेळोवेळी जर झाडांना दिली तर झाडांवर त्याचा रिझल्ट मात्र नक्कीच वेळोवेळी दिसून येत असतो। सो मंडळी, आजच्या या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल ना तर व्हिडिओला अजिबात लाईक करायला आणि कमेंट करायला मात्र अजिबात कंजूसी करू नका। ही जी काही सर्व फुलं दिसत आहे ना ही माझ्या बाल्कनीमधील आहेत आणि मी वेळोवेळी झाडांना योग्य त्या प्रकारे खते दिल्यामुळेच मला हा रिझल्ट आज झाडांवर दिसून आलेला आहे। सर्व सालींचे खतं कसं बनवायचे या रिगार्डिंगचे इन डिटेल व्हिडिओ देखील चॅनलला मी शेअर केलेले आहेत। मंडळी, व्हिडिओला एक लाईक करायला आणि कमेंट करायला मात्र अजिबात कंजूसी करू नका। आणि अजूनही तुम्ही जर बी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोरील ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणारा पुढचा व्हिडिओ तुम्ही माझा मिस करणार नाही। कारण की असेच घरगुती खतांचा वापर झाडांवर आणि बाल्कनीतील झाडांवर कसा करावा या रिगार्डिंगचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओंचा देखील आनंद घ्या। सो टेक केअर अँड बाय, हॅपी गार्डनिंग।